पद न मिळाल्याने रवी राणा यांनी खंत व्यक्त केले। त्यांनी सांगितले की मी मंत्री होणार म्हणून जॅकेट पण शिवून ठेवलं होतं। ठीक आहे, जॅकेट काय मंत्रीच लोक घालत नसतात, जॅकेट सगळे घालतात। त्याच्यामुळे जॅकेटचा आणि मंत्रिपदाचा असा काही संबंध नसतो। आयुष्यामध्ये पदं येतात जातात, जी जबाबदारी मिळेल ती आपली पद मिळेल ती जबाबदारी समजून काम करायचं असतं। बाकी मंत्रिपद असेल कुठलीही पदं येतात जातात, त्याचा आपण लोकांसाठी उपयोग करायचा असतो। आणि राणा हे आमचे अत्यंत चांगलं काम करणारे असे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे आणि गमतीनं त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं। रामराजे निंबाळकर यांनी सांगितले की मी पक्ष प्रवेश करणार आहे, पण कुठल्या पक्षात जाणार आहेत अजून ठरलेलं नाही। तर त्याच्यावर मी काय बोलणार, रामराजेंना विचारा ना। 250 दिवस मीडिया ट्रायल दोनदा मरता वाचलो असा धनंजय मुंडे यांनी आरोप केला। नाही, मला वाटतं या ठिकाणी आता प्रत्येक नेता त्या ठिकाणी आपल्या परीनं वक्तव्य करत असतो, मेळाव्यात भाषणं करत असतो आणि धनंजय मुंडेंवर संकट आली होती हे खरं आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी भाषणात केलेला आहे। ठाणे आणि मुंबईच्या महापौर मराठीचे होणार आहेत असं मंत्री नेते सचिन देशपांडे यांनी सांगितलंय। मग त्याच्यात वेगळं काय आहे? मुंबई ठाण्याचा महापौर मराठीच होणार अशा प्रकारचं वक्तव्य, याच्यामध्ये काय असं मोठं जादुई वक्तव्य आहे? बरं, आम्ही कुठे बोललो की आमचा महापौर मराठी नसणार आहे म्हणून? त्याच्यामुळं काहीतरी वेगळं बोलले असं काहीच नाही। महानगरपालिका निवडणुकी तोंडावर आहे, आता एकनाथ शिंदे देखील महायुतीमध्ये आहेत, तर काय वाटतं की महायुतीमध्येच उमेदवारी ते देणार आहे की एकत्र लढणार आहे की एकला चलोचा नारा देणार आहे असं? आमच्या महायुतीचं ठरलेलं आहे, एकत्र लढण्याचं ठरलेलं आहे। या उपर माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली। जिथे तुल्यबळ काही ठिकाणी आमची लोक असतील तर समन्वयातनं मित्रत्वातनं त्या ठिकाणी लढाई होऊ शकते, परंतु तिन्ही पक्षांचा महायुती म्हणून एकत्र लढण्याचीच भूमिका त्या ठिकाणी आहे आणि स्थानिक स्तरावर त्या ठिकाणी समंजसपणानं ज्या काही लढती होतील त्या होऊ शकतात। गणेश आहे इकडे। हा, राज ठाकरे यांनी लाखो कोटी मतदान राज्यात असल्याचा दावा केले आहे। मी कालही बोललो, राज ठाकरे साहेबांना माझं विनम्र आवाहन आहे ते 96 लाखाची यादी द्या। बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणि संविधान दिलंय आणि त्या ठिकाणी संविधानानं निवडणूक आयोगाला आहे, तिकडे तक्रारी करायच्या ना। भाषणांमधनं त्या ठिकाणी मतदानावर भाष्य करण्यापेक्षा ज्या याद्या जी नावं आलेत ती संबंधित यंत्रणांकडे द्यायची। परंतु आपल्याला झोपलेल्याला जागं करता येतं। झोपेचं सोंग घेतलेल्याला कितीही गदागदा हलवलं तरी तो हलणार नाही। त्यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे, त्यांना मतदार याद्या स्वच्छ व्हाव्या याची भूमिका त्यांची नाही, आमची तर तीच भूमिका आहे। त्यांनीच त्या ठिकाणी स्पष्ट केलं, मोदी साहेबांचं भाषण दाखवलं याचा अर्थ आम्ही त्याच भूमिकेचे आहोत। आमच्या आमदारांची भाषणं दाखवत आहे याचा अर्थ आम्ही त्या ठिकाणी त्याच भूमिकेचे आहोत। परंतु तुम्ही जो काही भाजपच्या मदतीनं स्कॅम केला आहे, सरकारच्या मदतीनं दबावाखाली आयोग काम करतंय, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचं आहे, त्यांना या प्रश्नाचं उत्तर नको आहे, त्यांना प्रश्न भिजत राहिला पाहिजे तरच त्यांना निवडणुकीला भावनिक वातावरण करता येईल। त्याच्यामुळं जसा लोकसभेला खोटा नॅरेटिव्ह सेट करून हाताला काही अंशी यश मिळालं तसा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न आहे, परंतु विधानसभेला लोकांनी दुरुस्त केलं, आमच्या मागे उभे राहिले। येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा लोक आमच्याच मागे ताकदीनं उभी राहतील। मतदान याद्यात आक्षेप असेल त्या यंत्रणांकडे तक्रार करा, आम्ही आपल्यासोबत आहोत। राहुल गांधी एकीकडे नेते निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत, मी बोललो ना, त्यांना नौटंकी करायची। आता मोर्चा काढून काय साध्य होणार? तुम्ही याद्या घ्या, आयोगाकडे बसा, दुरुस्त करा, अनावश्यक नावं असतील डिलीट करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत। परंतु यांना त्या ठिकाणी मोर्चा काढून भाषणं करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे की भाजप मतदार याद्या बोगस करते, भाजप त्या आधारे जिंकतंय, असा खोटा नॅरेटिव्ह सेट सारखं खोटं बोलून त्या ठिकाणी त्यांना सेट करायचं आहे। पण यांच्या नौटंकीला लोक भुलणार नाहीत, त्यांना माहीत आहे यांचा निवडणुकीसाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे। राहुल गांधी एकीकडे बिहारमध्ये SIRचा विरोध करताना आपल्याला दिसतात, मात्र इथेच
मतदार यादी दुरुस्ती करण्याचा कुठे ना कुठे हे करतात, पण ही दुहेरी भूमिका वाटतं आपल्याला. ते डबल ढोलकीच आहेत. सगळ्या बाबतीत त्यांच्या भूमिका महाविकास आघाडीच्या त्यांच्या नेत्यांच्या असेच आहेत. त्या एका राज्यात त्या सोयीची बोलायची भूमिका, या राज्यात या सोयीची बोलायची. आता महाराष्ट्रात शरद पवार साहेब त्यांचे कार्यकर्ते सांगतात काळी दिवाळी साजरी करा. शरद पवारांची भूमिका काळी दिवाळी. आणि उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेबांच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जात आहेत. म्हणजे मांडीला मांडी लावून बसणार, एकाची काळी दिवाळी आणि एक दीपोत्सवाचं उद्घाटन. म्हणजे कशाचा कशाला मेळ नाही आहे. यांचा फक्त निवडणुकीसाठी हा सर्व खेळ सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.